तुम्ही पडद्यामागे असता, कधी पुढं नसता, पण कायम जेवण बनवण्यासाठी असता. किती लोकांचं जेवण बनवताय? आता 500 लोकांचं जेवण आहे. कसं आहे इतर ठिकाणी आपण आपल्या व्यवसायासाठी. उदरनिर्वाहासाठी करतो बरोबर. आणि वारीमध्ये सेवा वाजा करतो. वजा करतो. सेवा मी मालकी नाही मालकी नाही तुम्ही? दिंडीची म्हणून आवाज वाढला हो. दिंडीची मालकी नाही व्हय? तरीच म्हटलं तोरा एवढा मोठा कसा काय? हा, या चवीमध्ये थोडाफार तरी किंचितचा फरक असेल. ह्या जेवणाला सर नाही. पाऊस किती जरी आला तरी रात्रभर असे वारकरी बसून राहतात. समजा ही बांगला आहे, आता आमच्या गावची मुलगी येते दिली, हा तिला माहेरची आकळकळ आहे. हा ते आले म्हणजे 10 महिला बांगल्यात लावा. एक महिला किंवा एक पुरुष एक मुलगा जात जात नाही. तंबू सोडून तंबू जाणार. सोडून. आणि जे सगळं- ठरलंय ते ठरलंय. आचारी एक 15 ते 20 आचार्य असतात इथं स्वयंपाकासाठी. कालपासून चालू आहे, रात्रभर चालू आहे आणि आता सुद्धा चालूच आहे स्वयंपाक सध्या. 1000 जार असतात पाणी पिण्यासाठी. टँकर 2-3 लावलेले असतात पाणी वारकऱ्यांसाठी पिण्यासाठी. शेवटाला एकच सांगेन, मगाशी येत होतो साहेब आणि अनेक वारकरी भाऊक झालेले होते पोलिसांकडे बघून. एक वारकरी मला म्हणाला, नाही भेटला तरी चालेल विठ्ठल, आम्हाला खाकीतला विठ्ठल भेटला आणि त्या खाकीतल्या विठ्ठलाचं दर्शन झालं आणि आम्ही धन्य झालो. नाम घेताना विठ्ठल येत मनगटात बळा जात भवती सांडत कस चांदन ढवळ कस चांदन ढवळ. मंडळी, सध्या आपण जेजुरीमध्ये आहोत आणि जेजुरीमध्ये सध्या वारी पोहोचलेली आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण वारकऱ्यांव्यतिरिक्त असे काही पडद्यामागचे हिरो आहेत जे वारकऱ्यांच्या सेवेसाठी अविरतपणे झटत असतात. त्यांची गोष्ट पाहणार आहोत. त्यांच्यासाठी विठ्ठल नेमका कोण आहे, त्यांच्यासाठी ही सेवा कशी फळाला येते आणि ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी कसं काम करतात, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या एपिसोडमध्ये. त्यामुळे शेवटपर्यंत हा एपिसोड नक्की पहा. अनेक असे पडद्यामागची लोक आहेत जी ही वारी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतात. लाखो लोक आहेत. लाखो लोकांचं मॅनेजमेंट करणं सोपी गोष्ट नाही आणि ते मॅनेजमेंट करण्याचं काम हे पडद्यामागचे हिरो करत असतात. पाहूयात या एपिसोडमध्ये. वारकरी दिवसभर चालतो, पण रात्री त्याला विसावण्यासाठी जागा कोण तयार करतं? ते असतात तंबू उभारणारे सेवेकरी. वारकरी पोहोचायच्या आधीच हे लोक मैदानात पोहोचतात. ऊन असो, पाऊस असो, चिखल असो, हातात हातोडा आणि मनात एकच भावना, माऊलींची सेवा. हजारो लोक झोपतील, पाऊस आला तरी सुरक्षित राहतील यासाठी ते स्वतःचा घाम गाळतात. वारकरी सकाळी निघून जातात आणि हे सेवेकरी पुन्हा तंबू काढून पुढच्या मुक्कामासाठी निघतात. त्यांच्यासाठी वारी म्हणजे आराम नाही तर अखंड सेवा. आणि म्हणून या तंबूच्या प्रत्येक खेळामागे एका पडद्यामागच्या हिरोचा घाम दडलेला असतो. म्हणजे हा ट्रक बघू शकतो. एका ठिकाणी पालखी स्थळावरून मुक्काम हलवल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी तंबू ठोकायचा कार्यक्रम इथं चालू आहे सध्या. कारण पुढच्या ठिकाणी जिथं आपल्याला जायचं आहे तिथं राहण्याची सोय बघणं देखील हे खूप महत्त्वाचं असते. माऊली, आता तुम्ही कुठून आलाय? वाल्याहून आलो. हां वाल्याला मुक्काम होता रात्री. हां, आता वाल्याहून आता इथं मुक्काम आमचा. लोणंदला. अच्छा, आता मला सांगा की हे तंबू ठोकायचं काम तुम्ही कसं म्हणजे निर्णय घेता? किती वाजता निघायचं किंवा कधी तो तंबू ठोकायचा? पहाटे 3 वाजल्यापासून 3ला निघतो. नेहरी आमची 10-10:30ला होते. तिथून हल्ल्यावर नेहरी इथं येऊन तंबू आम्ही पहिले पायपा टाकतो, नंतर तंबू टाकतो, नंतर मेका ठोकतो, खुट्या ठोकतो आणि ते पुन्हा झाल्यानंतर स्वयंपाकाचं आम्ही चालू करतो स्वयंपाक बनवाय. जागा कशी बघता तुम्ही? कसं असते, किलोमीटर रनिंग आता उठायचं, ऐका जरा, उठायचं 2ला, हां तंबू काढून ही गाडी लोड करायची. हां तवर ती तयार होती, ती लोक दिंडीवाली चालणारी, आमची दिंडी चालणारी. हां मग चालणाऱ्या दिंडीला फोरं पाठवायचं, ही गाडीत तंबू भरायचं आणि गाडी अशी आमची पुढे येणार. तवर आम्ही त्या जाग्याचं कुठं तर आमचं जेवणात ठिकाण आहे की एकदा हां तिथं ते परत तिथं ठेपा ठेवायचा. तवर आमची दिंडी येते चालत. हां तिथं आम्ही जेवण तयार करायचं किंवा तुमच्यासारखी कोण देणारी लोक असली हां. ती देतात. नाहीतर आमचा आम्ही स्वयंपाक बनवायचा. दिंडी येते, जेवण करते, जरा आराम 1-2 तास रेस्ट होती. तिथनं परत ती उचलायचं. जिथं आमचा तंबू आहे तिथं गाडी पुढे येणार, 4 चौघं पुढे येणार. हां. ही तंबूची तयारी होणार.
स्वयंपाकाची तयार होणार. ही तयारी होऊपर्यंत आमची दिंडी चालत ती तोवर आमचं ही इथं सगळं रेडी. अच्छा, आता तंबू ठोकण्याचं काम की मुचकीच लोक करतात का, कसं काय? नीट मुचकीवर नाही, ठरलेली? सगळी सेवा करतात. आता कसं आहे, मी ड्रायव्हर आहे, हा माझं गाडीचं काम नाही, मी गाडीचा ड्रायव्हर हा. आहे, तरी पण हेल्प करणार मी. हा बरोबर आहे. म्हणजे असं नाही की मदत सगळी एकमेकाला करू तिथं शकते ते. हा तिथं फिक्सच किंवा रोजाने लावलेली लोक नाही, ही सगळी सेवा. तुम्ही जे मगाशी प्रश्न ह्यांना विचारला हा. पावसाचं काय करता, हा पाऊस किती जरी आला तरी रात्रभर असे वारकरी बसून राहतात. पण एखादा बांगल्यात चल म्हणला जात नाही, एखादा आमच्या ठिकाणी चल म्हणला तरी जात नाहीत. रात्रभर किती चालून आली सोडून दुसरीकडे कुठं जात नाहीत. काही अडचणी होतात. काही अडचणी समजा आता ही बांगला आहे, आता आमच्या गावची मुलगी येतं दिली, हा तिला माहेरची आकळ आहे हा की बाबा आपल्या माहेरची माणसं पावसात आहेत, ते आले म्हणजे 10 महिला बांगल्यात लावा. एक महिला किंवा एक पुरुष एक मुलगा जात जात नाही. तंबू सोडून तंबू सोडून. जाणार. आणि जे सगळं- ठरलंय ते ते ठरलंय. ठरलंय. तर अशी सेवा आहे आणि असं सगळं मॅनेजमेंट या वारकऱ्यांतर्फे होत असते. थांबूयात. आणि अशाच पडद्यामागच्या हिरोंच्या गोष्टी अशा अनेक आहेत आणि अनेक लोक धडपडतात. आपण अनेकांना भेटलो आणि असे प्रत्येकजण धडपडल्यानंतर ही वारीचं यश किंवा एक वारकरी आपल्या पांडुरंगाला भेटत असतो आणि एवढा सगळा उपद्व्याप आणि एवढ्या सगळ्या सेवेकऱ्यांच्या माध्यमातून वारकरी पांडुरंगापर्यंत पोहोचत असतो. एकूणच सर्वजण एकमेकाचे माऊली आहेत आणि त्याच माऊली एकमेकांची सेवा करतायत. हीच खरं वारीची किमया आहे. हजारो लोकांचं जेवण, तेही वेळेवर, हे ऐकायलाच अवघड वाटतं, पण वारीत हे रोज घडतं मंडळी. पाटेपासून पेटलेली चूल, मोठमोठी भांडी आणि अखंड सुरू असलेली धावपळ. या आचार्यांसाठी प्रत्येक वारकरी म्हणजे पाहुणा नाही तर माऊली असते. घाम गाळत रात्रंदिवस उभं राहून ते प्रेमाने अन्न तयार करतात, कारण भक्ताच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच त्यांचं सर्वात मोठं बक्षीस असतं. वारीच्या या चवी मागे या पडद्यामागच्या हिरोंचा खूप मोठा वाटा आहे. रामकृष्ण हरी माऊली. आपण पडद्यामागचे हिरो बघत होतो आणि त्यातलेच पडद्यामागचे हिरो जे आहेत, आधी पोटोबा मग विठोबा अशा पद्धतीचं पोटाची सोय करणारे आचारी बुवा आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारूयात की कशा पद्धतीनं वारकऱ्यांचं जेवण बनलं जातं. कारण हे सुद्धा हिरोच आहेत. आज सगळे वारकरी दिवसभर चालून दिवसभर थकून भागून आलेले असतात आणि त्यांना जेवण द्यायचं काम जे आचार्य बुवा करत असतात. आचार्य बुवा कुठली भाजी बनवताय? बटाटा. लय बोलत नाही तुम्ही, जरा आवाज येऊ दे की. हा, सुका बटाटा इतरांसाठी जेवण बनवताय आणि तुमचा आवाज बारका मुंगी एवढा. हा, कसं काय? एक नंबर माऊली, एक नंबर, कसं वाटतंय सेवा देऊन? एक नंबर वाटतंय. हा, खूप समाधान वाटतंय. तुम्ही पडद्यामागं असता, कधी पुढं नसता, पण कायम जेवण बनवण्यासाठी असता. किती लोकांचं जेवण बनवताय? आता 500 लोकांचं जेवण आहे. 500 लोकांचं जेवण आहे. कुठली दिंडी क्रमांक? दिंडी क्रमांक 1. आज कंटिन्यू जेवण बनवायला लागत असेल दररोज. काय सेवा देताना भावना आहे? आज दुसऱ्यांसाठी जेवण बनवायचं. समाधान वाटतं, आनंद वाटतो वारीचा. जरी आम्ही चालत नसलो तरी कुठल्या ना कुठल्या मार्गाने चव कशी फरक पडतो इथं? कसं काय? एक नंबर, इथं आल्यावर वेगळीच चव मिळत असेल. एक नंबर. तुम्ही काय करता साहेब? सहकारी. इथं काही महिला मंडळी आहेत ज्या चपात्या बनवतात. आपण जरा त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्यासोबत जरा गप्पा मारूयात. कारण दिवसभर चालायचंय प्लस सगळ्यांसाठी जेवण बनवायचंय. माऊली रामकृष्ण हरी. तुमचा मगाशी लय आवाज वाढलेला. मी मालकी नाही, बोलकी नाही तुम्ही? थांबा, मला दिंडीची, म्हणून आवाज वाढला. हो, दिंडीची मालकी नाही व्हय? तरीच म्हटलं तोरा एवढा मोठा कसा काय? हा, बर कसं काय? किती लोकांचं जेवणाचं नियोजन आहे माऊली? 500 लोकांचं आहे. हा, चपाती, मिक्स व्हेज आणि बटाट्याची सुकी भाजी, भात. किती लोक आहेत तुमच्या दिंडीत? 500 लोक आहेत. 500 लोकांचं जेव्हा तुम्ही नियोजन करता, 1000 लोक जेवतात, 500 लोक आहेत. चालणारे पुढं मागं असे असतात. पण एवढ्या लोकांचं नियोजन करताना म्हणजे खर तर अवघड गोष्ट ही. रोज त्यांना जेवण द्यायचे, दुपारचं संध्याकाळचं. कसं नियोजन करावं हे लागतं? कसं पिढ्यानं नियोजन करता? पिढ्यानं पिढ्या चालू आहे. आता माझ्या मुलाची 11वी पिढी चालू आहे. कसं नियोजन करता तुम्ही या सगळ्याचं? हे महिनाभर आधी नियोजन असतं. हा, लहान दीर करतात, मधले दीर, अच्छा. आणि आम्ही बायका. चला इकडं आजीबाईला हसत्यात बघूया जरा माग माझ्या. कन्नडा? हा, जरा बरं कन्नड मध्ये मला सांगा. मराठी समजते का? मराठी समजतंय खरं. बरं आता मी मराठीत बोलतो, तुम्ही कन्नड मध्ये बोला. हा, कन्नड मधले आमचे पण प्रेक्षक आहेत, काय त्यांना काय सांगाल तुम्ही? वारीत आल्यावर कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. हा, चांगलं बोलताय की मराठी. उगाच आपलं. हा,
कस काय काय सांग चालून कटाळा आलाय का? नाही मी चालायला नाही स्वयंपाकाला आहे तुम्ही फक्त स्वयंपाक करताय? किती चपात्या बनवता रोज? रोज 5-6 बनवते हा 5-6. 500? अरे वा वा. तुमचं काय मावशी ना? माझं शोभा नाव आहे. किती लोकांचा स्वयंपाक बनवता रोज? रोज 500. 500? अरे वा, छान छान. कुठली आहे ही ही दिंडी? पंढरपूरची दिंडी आहे. अच्छा, पंढरपूरहून आळंदीला येते. नाही ही पंढरपूरचे मालक आहेत या अच्छा. दिंडीचे. अच्छा, आणि ही आळंदीवरूनच पंढरपूरला कितवा येते. क्रमांक आहे? हा 1 नंबर आहे रथाच्या पुढे. अच्छा, आमच्या मूळ एक पूर्वजांनी नंबरची दिंडी आहे. ही दिंडी चालू केली. अरे वा वा. आरफळकर, शितोळे सरकार आणि वास्कर महाराज. हैबत बाबा आरफळकर, हा बरोबर ना? आणि शितोळे सरकार आणि वास्कर महाराज, असे तिघांनी मिळून ही दिंडी चालू म्हणून केली. आमचा 1 नंबर आहे. अच्छा, म्हणजे माऊलींच्या दिंडीमध्ये जी प्रथम क्रमांकाची दिंडी चालते त्या दिंडीच्या स्वयंपाकाच्या नियोजनासाठी आपण बघतोय, बरोबर ना मंडळी? माऊलींच्या पालखी मागे 11 क्रमांकाची जी दिंडी आहे, कैलासवासी भानुदास महाराज ढवळीकर या दिंडीचे आचार्य आपल्या सोबत आहेत. मी मगासपासून सांगतो, हे पडद्यामागचे हिरो खूप महत्वाचे आहेत, वारकऱ्यांच्या सेवेसाठी हजर असणारे. आता माऊली, किती लोकांचा स्वयंपाक आपल्या दिंडीत झाला? सरासरी एक 300 माणसाच्या आसपास झाला की. 300 लोकांचा. काय जेवणासाठी बनवलं आपण? आज भोपळ्याची भाजी, हा दोडक्याचं पातळ रसा, हा भात, हा. चपाती, अच्छा, अशा पद्धतीचं बनवतो. तुम्ही कायम आचार्याचं काम करता की नाही, कसं? कायम करतो. कायम करता आणि वारीमध्ये ही सेवा देता? वारी मी सेवा देतो. अच्छा, काय वेगळे पण आहे? इतर ठिकाणी तुम्ही सेवा देता आणि वारीमध्ये देता तेव्हा कसं आहे, इतर ठिकाणी आपण आपल्या व्यवसायासाठी? उदरनिर्वाहासाठी करतो बरोबर, आणि वारीमध्ये सेवा वजा करतो. वजा करतो. सेवा इथल्या जेवणाची चव आणि जे व्यवसायात करता या चवीमध्ये थोडाफार तरी किंचितचा फरक असेल? ह्या जेवणाला सर नाही. सर हा? ते जेवणच त्या पद्धतीचं होते आणि कमी मटेरियल मध्ये कमी तेलाचा जास्त वापर नाही, मसाल्याचा वापर नाही, अशा पद्धतीचं जेवण असतं. रोज दुपार आणि संध्याकाळ? संध्याकाळी सकाळचा नाश्ता? हा, नाश्ता नाही, नाश्ता नसतो? जेवण 2 टायमाचं असतं. अच्छा, आणि अशा किती टोटल दिंड्या आहेत? दिंड्या आता भरपूर आहेत भरपूर आणि आहे, प्रत्येक दिंड्याचे आचार्य वेगळे. वेगवेगळे. आता तुम्हाला हा काही महिलाही मदत करत असतील होय, करतात ते. सगळ्या गोष्टींसाठी? म्हणजे भाजीपाला चिरण्यासाठी करतात, हा काही जोडीदार आहेत दुसरे हा. ते करतात, नंतर बायका 5 आहे ते चपाती भाकरी ही करतात. तर बघू शकता मंडळी, ही सेवा आहे वारकऱ्यांसाठीची आणि हे खरे आहेत एवढी मोठी वारी पार पाडण्यासाठी झडणारे हात आहेत हे, आणि हे आहेत खरे पडद्यामागचे हिरो. लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी चालत असतात, पण या लाखोंच्या गर्दीत एक माणूस मात्र देवाचं दर्शन घेण्यासाठी नाही तर प्रत्येक भक्त सुखरूप पोहोचावा म्हणून चालत असतो. तो म्हणजे पोलीस. कधी कडक उन्हात, कधी मुसळधार पावसात, तर कधी रात्रभर डोळ्यात तेल घालून तो रस्त्यावर उभा असतो. वारकऱ्यांना पाणी मिळालं का, एखादं मूल हरवलं नाही ना, कुणाला त्रास होत नाही ना, याची काळजी तो स्वतःच्या कुटुंबापेक्षाही अधिक घेतो. त्यालाही घर असतं, मुलं असतात, आई वडील वाट पाहत असतात, पण त्याची वारी ड्युटी संपल्याशिवाय संपत नाही. लाखो लोक विठ्ठलाला भेटायला येतात, पण हा माणूस विठ्ठल प्रत्येक वारकऱ्याच्या रूपात पाहत असतो. म्हणूनच वारीचा खरा रखवालदार आणि पडद्यामागचा खरा हिरो हा पोलीसच आहे. मंडळी, आपण मगापासून वारीमधले जे अनसंग हिरो आहेत, पडद्यामागचे हिरो आहेत, त्यांना भेटतोय आणि त्यातलाच एक महत्वाचा दुवा, महत्वाचा घटक म्हणजे पोलीस खातं. आज वारीमध्ये 2-3 लाख लोक येतात आणि या वारकऱ्यांचं नियोजन, व्यवस्थापन करणं ही खरं तर खूप अवघड गोष्ट आहे आणि ते महाराष्ट्र पोलीस गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या करत आले. साहेब आपल्यासोबत आहेत, गौर साहेब आहेत, आपण त्यांना विचारूयात की कशा पद्धतीनं वारीचं यावेळेस नियोजन आहे, पोलीस खातं कशा पद्धतीनं सज्ज आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस खातं काय काय करतं. पण साहेबांना विचारूया, साहेब कसं काम चालू आहे? अगदी बरोबर आहे. खूप मोठा हा बंदोबस्त असतो. या बंदोबस्तमध्ये आम्ही वेगवेगळ्या स्तरावर नियोजन करत असतो. पायी चालणारी वारी जी आहे त्याच्यामध्ये आम्ही
वारकऱ्यांना कुठेही त्रास होणार नाही, काही त्यांना पूर्ण सुरक्षा मिळेल यासाठी पूर्ण विचारांती आम्ही बंदोबस्ताची आखणी करत असतो. आणि ही आखणी करत असताना कुठेही त्रास होणार नाही वारकऱ्यांना, भाविकांना, या ठिकाणी येणाऱ्या लोकांना याचा आम्ही काळजी घेत असतो. यासोबतच आपल्याला पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसोबत त्यांची जी वाहनं असतात, त्यांची राहुटे असतात, त्यांचे देवाचे साहित्य असतं, इतर पूजेचं साहित्य असतं, ठिकठिकाणी वेगवेगळ्या विसावामध्ये ही वाहनं त्यांना सोबत लागतात. त्या वाहनं सुद्धा आम्हाला नियोजन करावं लागतं. ही वाहनं आम्ही रात्रीतूनच पुढे काढून पाठवतो, जेणेकरून ती त्यांच्या योग्य त्या विसावाच्या ठिकाणी ती वाहनं पोचली पाहिजेत, जेणेकरून त्यांच्या जे काही विधी असतात, विसावाच्या वेळेस खाणं असतं, जेवण असतं, जे काही असतं ते त्यांना वेळच्या वेळी मिळालं पाहिजे. जर वेळच्या वेळी त्यांना जेवण नाही मिळालं, विसावाच्या ठिकाणी त्यांना काय अन्न नाही मिळालं, ते चालू पण शकणार नाहीत. कारण दररोज ते 15, 17, 18, 30 किलोमीटर चालत असतात, तर वेळच्या वेळी त्यांना अन्नसुद्धा मिळणं आवश्यक असतं. त्यामुळे आम्हाला ते पण नियोजन करायचं असतं आणि ते पण नियोजन आम्ही व्यवस्थित करत असतो. आणि आमचं हे काम रात्री 12-1 वाजता चालू होतं. रात्रीतून आम्ही पूर्ण वाहनं काढत असतो. काल रात्री सासवडून आम्ही 12 वाजल्यापासून वाहनं काढायला सुरुवात केली. सकाळी 6:30-7 पर्यंत पूर्ण वाहनं आम्ही वारी पालखी निघण्याच्या अगोदर पुढे पास करून टाकली होती. त्यानंतर पालखी आपली 7:30 वाजता निघाली आणि पुढे येऊन ती पहिली बोराव केमळाला, नंतर शिवरी या ठिकाणी विसावा घेतला आणि आता जेजुरी या ठिकाणी थांबलेली आहे. या प्रत्येक ठिकाणी ही सगळी वाहनं त्या विसावाच्या ठिकाणी ऑलरेडी पोहोचलेली होती. ते आम्ही इन्शुअर करून पुढचं असं नियोजन आम्ही करत असतो. आता साहेब, वारकरी आहे तो त्याच्या पांडुरंगाला भेटायला येत असतो, पण पोलीस खातं खास वारकऱ्यांच्या नियोजनासाठी येतं. नियोजन तर आहेच, सगळ्या गोष्टी, पण एक कोणता तरी आध्यात्मिक भाव पण आहे. आज नाही म्हणलं तरी 2 लाख वारकरी आहेत आणि त्याच्या नियोजनामागं आज 200-300 वारकऱ्यांमागे एक पोलीस आहे. तर हा आध्यात्मिक भाव सुद्धा जोपासणं तितकंच गरजेचं असतं. आणि हा भाव कसा पोलीस खातं जोपासताय? अगदी बरोबर आहे. आम्ही जेव्हा आमचं कामाचं नियोजन करतो, ज्याला आम्ही ब्रीफिंग म्हणतो, बंदोबस्ताचं वाटप करतो, कोणाला काय ड्युटी आहेत काय नाही, ते बंदोबस्ताचे ब्रीफिंग करत असतानाच आम्ही सुरुवातीला सर्वांना हे सांगतो की पहा, महाराष्ट्रातून, पूर्ण देशातून किंवा परदेशातून सुद्धा वारीमध्ये सहभागी होण्यासाठी भाविक लोक येत असतात आणि आपण भाग्यवान आहोत. आपण या ठिकाणी नोकरीच्या निमित्तानं का होईना, की तुम्हाला काम लागलं म्हणून तुम्ही या वारीमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही या वारीमध्ये सहभागी होऊन या वारीमध्ये जे भाविक येत असतात त्यांच्या सेवेची तुम्हाला संधी मिळत असते. ते भाग्याचं गोष्ट आहे. त्यामुळे याचा लाभ घेऊन तुम्ही म्हणजे श्रद्धा भावनेने हे काम केलं पाहिजे असं आम्ही आवाहन करतो. आणि त्याला आमचे बांधव जे आहेत, पोलीस बांधव, अधिकारी, अंमलदार, हे सगळे त्याला प्रतिसाद देऊन तेवढ्याच तन्मयतेने ते सेवा करत असतात आणि या वारीचा आनंद घेतात आणि पुण्य पण कमावतात. शेवटाला एकच सांगेन, मगाशी येत होतो साहेब आणि अनेक वारकरी भाऊक झालेले होते पोलिसांकडे बघून. एक वारकरी मला म्हणाला, नाही भेटला तरी चालेल विठ्ठल, आम्हाला खाकीतला विठ्ठल भेटला आणि त्या खाकीतल्या विठ्ठलाचं दर्शन झालं आणि आम्ही धन्य झालो. खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे कामगिरी महाराष्ट्र पोलीस खात्याची, जे या संपूर्ण वारीचं नियोजन बघतात आणि हेच खरे आहेत आपल्या वारीचे पडद्यामागचे हिरो. आपण रोज माऊलींच्या पालखीचा जो हाराने सजवलेला एक फोटो कायम बघतो, किंवा एक सजवलेली पालखी आपण दररोज बघतो फुलांनी, हारांनी, पण त्यासाठी पडद्यामागं कष्ट करणारी इतकी सारी मंडळी आहेत. यातलेच एक कारागीर आहेत जे अनेक वर्षांपासून काम करतायत. आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता मला सांगा माऊली, किती वर्ष साधारण काम करताय? 15 ते 20 वर्ष. 15 ते 20 वर्ष झालं हे कारागीर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी फुल सजावट करण्याचं काम करत आहेत. साधारण किती फुलं लागतात माऊली? तरी 70-80 किलो फुलं लागतात. आणि हे हार बनवायला किती वेळ लागतो? 5 तास. आणि हे हार बनवायची जी जबाबदारी आहे किंवा सजावटीची जबाबदारी आहे ही कोणाकडे आहे? नानासाहेब गरुड. आणि किती वर्ष झालं त्यांच्याकडे ही जबाबदारी आहे? ते 25 ते 30 वर्ष. 25 ते 30 वर्ष झालं ही फुल सजावटीची जबाबदारी आहे. आणि ही तुम्ही सर्व कारागीर वर्षभर हेच फुलाचं काम करता फक्त इथं वारीमध्ये अनमूल्य सेवा असते म्हणून. वारीमध्ये कोणताही या कामाचा मोबदला न घेता ही मंडळी काम करत असतात आणि त्यानंतर माऊलींच्या पालखीचा हा सोहळा पार पडत असतो. आणि एक सुंदर पालखीचं सजवलेलं स्वरूप आपण आता उद्या सकाळी बघणार आहे. रोज सकाळी, रोज दिवसभर बघतो ते या कष्टातून होत असतंय. भुकेल्या पोटी नाम घेतलं जात नाही, म्हणूनच वारीत हजारो हात रोज अन्न बनवतात.
कोणी पोळी लाटतं, कोणी भाजी वाढतं, कोणी पाण्याचा ग्लास देतं आणि कोणी प्रेमाने म्हणतं, माऊली अजून घ्या. या ताटात फक्त अन्न नसतं, तर त्यात असते भक्ती, सेवा आणि प्रेम. स्वतःच्या पैशातून स्वतःचा वेळ देऊन हजारो अनोळखी लोकांना जेवण घालणं ही साधी गोष्ट नाही. कुणी नाव विचारत नाही, कुणी फोटो काढत नाही, पण लाखो वारकऱ्यांच्या पोटातून निघणारा आशीर्वाद थेट विठुरायापर्यंत पोहोचत असतो. म्हणून अन्नदान करणारा प्रत्येक हात वारीचा पडद्यामागचा हिरो आहे. रामकृष्ण हरी माऊली. दुपारचे 12-12:30 झालेले आहेत आणि सर्वांनाच भूक लागलेली आहे आणि अशा वेळी आपले पडद्यामागचे हिरो कामाला येतात. अर्थातच ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी अन्नछत्राची सोय केलेली जाते आणि हे अन्नछत्राची सोय करणारे काही अनसंग हिरोज आहेत, जे समाजसेवेचं व्रत घेतलेलं ज्यांनी आणि ज्यांना अन्नदान करायचंय अशी मंडळी रस्त्याच्या ठिकठिकाणी अशा पद्धतीने अन्नछत्र चालवतात आणि वारकरी सुद्धा आपापल्या परीनं या जेवणाचा आनंद ठिकठिकाणी घेत असतात. खरं तर या अन्नछत्रवाल्या मंडळींचं सुद्धा, सेवा देणाऱ्या मंडळींचं सुद्धा विशेष कौतुक आहे, कारण अशा पद्धतीनं कोणताच वारकरी हा उपाशी राहत नाही आणि प्रत्येकाला इथं पोटासाठी जेवण मिळतं. पंढरपूरच्या दिशेनं वारकरी चाललेला आहे, पण त्या वारकऱ्याच्या जेवणाची सोय ही आता इतक्या मोठ्या वारकऱ्यांची कोण करत असेल असा महाराष्ट्रातल्या अनेकांना प्रश्न पडत असेल की 1,00,000-2 लाख वारकरी जात असतात, पण यांची जेवणाची सोय कोण करत असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल प्रवासामध्ये. पण असे अनेक समाजसेवी संस्था आहेत, अनेक समाजसेवा करणारे व्यक्ती आहेत, अन्नदान करण्याची इच्छुक असणारे व्यक्ती आहेत जे काम करत असतात आणि हे आपले खऱ्या अर्थानं वारी संप्रदायामध्ये, वारकरी सोहळ्यामध्ये हेच खरे पडद्यामागचे हिरो आहेत. आणि हेच यापैकीच एक असणारे भूषणजी पाटील आज या ठिकाणी आम्ही जेजुरीच्या पुढे वाल्ल्या या ठिकाणी आहोत आणि त्या ठिकाणी अन्नदानाची सेवा बजावतायत. त्यांनाच विचारूया, भूषणजी, संकल्पना कशी सुचली तुम्हाला की आपण अन्नदान करूयात? तुम्ही आता आम्हाला समजलं की मूळचे मुंबईचे आहात आणि असंच एकदा मी आणि माझा सहकारी शरद भोसले आमचा विषय झाला, तिकडून प्रेरणा मिळाली आणि 10 वर्ष आहे, 10व्या वर्षात पदार्थ सुरू केलं. तेव्हा आम्ही 1,500-2 हजार लोकांसाठी प्रयत्न केलेला. 4-5 वर्ष तेच चालू राहिलं. मग वाढत 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 आज हा टप्पा 12-15 हजाराच्या आसपास गेलेला आहे. भूषणजी, तुम्ही स्वतः काय करता एकदा सांगा. मी एक स्वतः व्यावसायिक आहे, उद्योजक आहे. इतक्या लोकांच्या जेवणाचं नियोजन कसं करता? आता ते 10 वर्ष झालं हा सोहळा चालूच आहे. 10 वर्ष झालं अन्नदानाचा कार्यक्रम भूषण पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आमचं चालू असतं. ते कमी किती पडते ते दरवर्षी आम्ही वाढवतच गेलो. सुरुवात 100 किलोने केली होती, आता 500 किलो तांदूळ सुद्धा कमी पडत चाललाय. आता मला सांगा, यासाठी तुम्हाला काय काय तयारी करावी लागते? आता इतके वारकरी जेवणार आहेत, मग यासाठी तयारी कशी असते? आचार्यांचं नियोजन कसं असते? आचारी एक 15 ते 20 आचार्य असतात इथं स्वयंपाकासाठी आणि 2 दिवस अगोदर कालपासूनच स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. म्हणजे स्वयंपाक चालूच आहे, कालपासून चालू आहे, रात्रभर चालू आहे आणि आता सुद्धा चालूच आहे स्वयंपाक सध्या. हे चालूच राहते रुटीन. 1000 जार असतात पाणी पिण्यासाठी, टँकर 2-3 लावलेले असतात पाणी वारकऱ्यांसाठी पिण्यासाठी. हे असं अशा पद्धतीचं असतं नियोजन. साधारण किती वाजता अन्नदान सुरू होतं आणि किती वाजता संपतं? आता जेजुरीत ज्या वेळेस पालखी येते ना, तर त्याच दिवशी दुपारी चालू होतात. आज वाल्ल्यात मुक्कामी आहे, आज जोपर्यंत ही लोक चालत राहणार तोपर्यंत हे अन्नदान चालूच राहणार. असं तर बघा मंडळी, अशा पद्धतीनं एवढं भव्य दिव्य नियोजन आहे. 1000 जार आणि जवळपास 12-15 हजार लोकांचं जेवण हे या ठिकाणी बनवलं जाते. असे अनेक अन्नछत्र आहेत, असे अनेक ठिकाणी अन्नदान केलं जातं. पण एक प्रतिकात्मक आपण एक उदाहरणादाखल हे बघितलं. आता अनेकांना प्रश्न पडतो, 2 लाख 3 लाख वारकरी येतात, त्यांच्या जेवणाची सोय कशी केली जाते? तर ही अशी अन्नछत्र आणि हे पडद्यामागचे हिरो आहेत, हे सेवेकरी मंडळी आहेत. वारी म्हणजे श्रद्धा, पण एवढ्या मोठ्या यात्रेत कधी कोणाला चक्कर येईल, कधी पाय जखमी होतील, कधी जीव वाचवण्याची वेळ येईल, हे कोणालाच माहिती नसतं. आणि अशा वेळी वारकऱ्यांसाठी देवासारखा धावून येतो डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ. कोण मोठा, कोण लहान, कोण श्रीमंत, कोण गरीब असा कुठलाच भेद इथे नसतो.
एका हातात औषध आणि दुसऱ्या हातात मायेचा स्पर्श घेऊन ते प्रत्येक वारकऱ्याला पुन्हा चालायला बळ देतात. अनेकदा स्वतःची झोप, जेवण, आराम सगळं विसरून ते रात्रंदिवस सेवेत उभे असतात. लाखो लोक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात, पण अनेकांना विठ्ठलाचा हात याच डॉक्टरांच्या रूपात जाणवतो. कारण कधी कधी औषधापेक्षा जास्त ताकद ही सेवेत असते. आणि म्हणूनच वारीचे हेही पडद्यामागचे खरे हिरो आहेत. रामकृष्ण हरी मंडळी, आणि आपण बघत होतो वारकरी आणि वारकऱ्यांव्यतिरिक्त कोण पडद्यामागचे हिरो काम करतायत. हा 2-3 लाख लोकांचा भव्य दिव्य सोहळा पार पडण्यासाठी, आणि यासाठी कंबर कसतंय आपलं महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची टीम आहे आणि ते इथं या ठिकाणी सेवा बजावत आहेत. त्याचे अधिकारी आपल्या सोबत आहेत. त्यांना विचारूयात की सर, कशा पद्धतीनं ही आरोग्य सेवा वारकऱ्यांसाठी सुरू आहे, काय काय मदत, काय काय सेवा इथं पुरवली जाते? नमस्कार, मी डॉक्टर विक्रम काळे, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती पुरंदर. सासवडला 11 आणि 12 तारखेला मुक्काम होता. तर सासवडला नगर परिषद एरिया आहे, तर त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे. त्या ठिकाणी आपण 5 बेडचं ICU केलं होतं. त्या ठिकाणी जवळपास 80 कर्मचारी काम करत होते. त्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत जर्मन हँगरची उभारणी केलेली आहे, ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपण प्रतिबंधात्मक सुविधा देतोय, उपचारात्मक पण देतोय. आता प्रतिबंधात्मक सेवेमध्ये आपण काय करतोय, तर जे पिण्याचं पाणी आहे तर ते निर्जंतुक करून देतोय. तर आपल्या मार्गावरती जवळपास 56 टँकर पॉइंट आहेत. तर त्या ठिकाणी आपण आरोग्य कर्मचारी नियुक्ती केलेली आहे आणि त्या ठिकाणी पाणी जे आहे तर ते क्लोरीनयुक्त पाणी त्याच्यामध्ये भरलं जातं. त्यानंतर त्याची OT टेस्ट घेतली जाते आणि OT टेस्ट पॉझिटिव्ह असेल तरच ते पाणी पिण्यासाठी योग्य असतं, जेणेकरून आपल्या वारकरी बांधवांना जलजन्य आजार होणार नाही. दुसरं प्रतिबंधात्मक म्हणजे ज्या ठिकाणी मुक्काम असतो पालखीचा, त्या ठिकाणी आपण 3 दिवस अगोदर दुराळणी करून घेतो, जेणेकरून कीटकजन्य आजार म्हणजे डेंग्यू, चिकनगुन्या हे आपल्या वारकरी बांधवांना होऊ नयेत. एकूणच प्रशासनामार्फत सुद्धा वारकऱ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेतली जाते. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा वाल्ल्याचं जे पालखी स्थळ आहे तिथं असलेला हा मेडिकल कॅम्प. आणि एकूणच हे आरोग्य सेवक असतील आणि हे डॉक्टर्स असतील, हे सुद्धा वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, म्हणजे संकल्पनाच किती सुंदर आहे बघा ना. आज पालखी मार्गावरती वेगवेगळ्या ठिकाणी हॅपी मेडिकेअर कंपनी वेगवेगळ्या लोकांना त्यांचे जे काही आरोग्यविषयक प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्यासाठी सज्ज आहे आणि त्यांचा मेडिकल कॅम्प देखील सज्ज आहे. वारी सोबतच महाराष्ट्रभर अजून कुठे कुठे आपलं हे काम सुरू आहे? आज बघायला गेलं तर हॅपी मेडिकेअर कंपनी भारतामध्ये आल्यापासून अनेक वर्षापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यामध्ये, तालुक्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून लोकांचं आरोग्य चांगलं करण्याचं काम, फ्री थेरपी हा उपचार करण्याचं काम केलं जातं.